हॅलो गाईज, गुड मॉर्निंग टू माय ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? मस्त ना? मस्तच राहायचं. ठीक आहे गाईज, तर आता आपण निघालो आणि नेहमीसारखा पाऊस पण चालूच झालेला आहे. रेनकोट घातलेला आहे आपण आणि निघूया. लेट झालं आहे आपल्याला, फटफट निघूया. पेट्रोल पण टाकायचं आहे. पेट्रोल. हॅलो गाईज, आपला दुसरा पार्सल आहे आज. पहिला पार्सलला भेटला ना, घरी जवळच होता, तर दुसऱ्या पार्सलला आपण भेटतो पुढे तुम्हाला. आज बघा, आज कसले मस्त ऊन पडलंय, एकदम रावस. तुमचे कपडे चेंज बराबर. तो गाइस अपना ये थर्ड पार्सल है और आज अच्छा लग रहा है थोड़ा. सेकंड कस्टमर अपना COD था, उसको प्रॉपर 266 रुपीज़ मेरे लिए चेंज रखा था, तो मैं बहुत ज़्यादा खुश हुआ वो चीज़ से. ठीक है, मतलब लाइफ लेसन्स है कि हर दिन बुरा नहीं होता है, हर दिन अच्छा भी हो सकता है. बट हमारे साथ बुरा हुआ ना हो तो ऐसा हो नहीं सकता है, बट होगा, कुछ ना कुछ तो होगा. पॉजिटिव मतलब मैं ऐसा नहीं बोल रहा हूँ कि बुरा होना ही चाहिए, बट होता है हमारे साथ में, बस बाकी कुछ नहीं है. और हाँ, हमने कल एक चीज़ पे बात की थी कि हम लोग हर रोज़ पूरे दिन की एक बात रात में करेंगे कि आज हमने पूरे दिन में क्या सीखा. ठीक है, तो आज से हम लोग शुरू करेंगे. अरे रुमाल नहीं यार, मेरा कैप की वजह से ना मेरा बाल बहुत खराब हो रहा है. मला आवडत नाही, पण काय करणार. सीखने वाली तो एक ही चीज़ है, रेनकोट निकालो तो बारिश होती है, रेनकोट पहनोगे तो बारिश जाती है. अरे काय करायचं यार असं, यार कंटाळा येतो माहिती आहे जाम. एवढा राग येतो ना, एवढा राग पावसाचा, काय करायचं. म्हणजे बघितलं ना, सर्व चांगलं नाही होत, काहीतरी वाईट होतच. बुरा होना जरूरी है, नहीं होएगा तो मज़ा नहीं आता है. और वो होता है अपने साथ, नेचुरल चीज़ है. ऐसी थोड़ी जिंदगी दी है अपने को, एक जिंदगी है, जिंदगी में सब कुछ होएगा. ब्लर मध्ये दिसतोय. अरे यार, तर गाईस ब्लर व्हिडिओ नंतर आत्ता भेटतोय मी, कारण की खूप पाऊस होता, खूप म्हणजे बेकार पाऊस चालू होता. आणि आपल्याला त्या कस्टमरनी काजू दिलेले, मी तेच दाखवत होतो, पण ते आता मित्रांना सरांना वाटून टाकले मी. तर चांगले कस्टमर होते, आपल्याला काजू दिले, एक नंबर होते काजू, मज्जा आली मज्जा. कस्टमरला धापेक दा. तर एक प्लॅनमध्ये चेंजेस आलेला आहे. आपण चाललो आहे बीचवरती प्रॅक्टिस करायला, कारण की शुभम करून माझा मित्र आहे, तो तुम्हाला माहितीच आहे. तर आता प्रॅक्टिस करायला गेला आहे बीचवरती, आणि तरी मला फोन करून चिचवलं नाही की मी प्रॅक्टिस करतो आहे करून. तर आपण पण तिकडे चाललो आहे. ठीक आहे, पुढे जातो आणि मग भेटतो तुम्हाला. ठीक आहे, चेंज करायचं मला. भाऊ तुझं आहे बघा, फुल रेडीमध्येच होता. काय आपल्याला प्रॅक्टिस करायची होती म्हणून कधी पण रेडी राहायचं, काही पण गोष्टीसाठी रेडी राहायचं. ठीक आहे, आता प्रॅक्टिस करतो, दाखवतो तुम्हाला नंतर. काय वा आहे का नाही. पण बघा कसं आहे की काही काही गोष्टींसाठी आपण रेडी राहिलो तर चांगल्या गोष्टी होतात. ठीक आहे, हर वेळेला वाईट गोष्ट नाही होणार हे जरुरी नाही. आयुष्यात काय ना काय एक असं मुमेंट येतो तिथं. आता कसं याचा कॉल आला मला, चल जाऊया. डोकं खराब होतं, पण आता कसं फ्रेश, एकदम फ्रेश. तर गाईज आपला प्रॅक्टिस संपलेली आहे आणि आता आपण घरी आलो आहे. आणि जस्ट व्हिडिओ काढायच्या टायमालाच लाईट गेलेली आहे. ठीक आहे, तर आपल्याला आता ब्लॉग एडिट करायचं आहे, जेवायचं आहे, भरपूर काही काम आहे. ठीक आहे, आणि आज आपलं काम झालं असं नाही की नाही झालं आहे, खूप चांगलं झालं आहे. त्याच्यात आपली प्रॅक्टिस पण झाली आहे आणि आता आपण घरी आलो आहे आणि लाईट पण गेली आहे. ब्लॉग पण एडिट करायचं आहे, अपलोड पण करायचं आहे, तुम्हाला दाखवायचं पण आहे. ठीक आहे, तर आपण हा ब्लॉग इथे सेंड करूया, कारण की लाईट गेली आहे आणि आपल्याकडे करायसाठी काहीच नाही आहे. ठीक आहे, तर आज आपल्या ब्लॉगचा हा जो सर्कल होता की आपल्याला या ब्लॉगपासून आपण काय शिकलो. ठीक आहे, तर हेच होतं की जास्त राग करायचा नाही, सर्व नीटच होतं. काही गोष्टी वाईट चालल्या आहेत तर त्यांना अनदेखा करा आणि त्याच्यानंतर स्वतःहून पॉझिटिव्ह राहून सर्व गोष्टी चांगल्याच होतीलच असं नाही आहे. सर्व गोष्टी वाईट झाल्यानंतर पण सर्व गोष्टी चांगल्या होतात. ठीक आहे, आणि ते आपल्याबरोबर झालं आहे.
हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तर हा व्लॉग आपण इथेच एंड करतोय. थँक्यू फॉर वॉचिंग. लव्ह यू गाईज. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.